खरं म्हणजे अलीकडल्या काळात आम्ही बघितलेलं आहे. खरं म्हणजे सांगायला नाही पाहिजे, पण एक लोकप्रतिनिधीमधून सांगायला पण पाहिजे की आपण युवा तरुण आजकालची पिढी जर बघितली गावोगावी, तर ते व्यसनाच्या आधी जाऊन थोडंसं वळण वेगळं लागलेलं आहे त्यांना. तर चांगलं वळण लागायला पाहिजे. मी नेहमीच सांगतो, कधी माझ्या भाषणात सांगायचो, प्रचारादरम्यान पण सांगायचो, शिक्षण आणि खेळ स्पोर्ट्स असेल त्याला माझं प्राधान्य राहील. आणि त्याच्यात जर कोणी समोर येत असेल तर आपल्याला तिथे पुढची पिढी घडवण्याकरिता ह्या दोन बाबींकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आणि लोकप्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य पण आहे आणि ते आपण तिथे बजावतो. MIDCच्या भरात आपला निधीसुद्धा मंजूर झालेला आहे आणि आपलं भविष्यातलं विकासाचं MIDCच्या भरातलं व्हिजन काय आहे? MIDC बघा, सर्वप्रथम तर आपल्याला रेल्वे नव्हती, आता रेल्वेचं काम सुरू झालेलं आहे. भरपूर उद्योग पहिले का नाही यायचे की आम्हाला ट्रान्सपोर्ट रेल्वे नाही आहे इथे, म्हणून यायचे नाही. आता रेल्वे आणि रेल्वे आल्यानंतरही कधी कधी काय होते की तुम्ही तिथे आल्यानंतर MIDC कशी दिसते डोळ्यांनी, तर ती चांगली दिसायला पाहिजे. म्हणून आता 72 कोटी रुपये आपण मंजूर करून आणलेले आहेत. ते आतले रस्ते होणार आहे, लाईट होणार आहे, पथदिवे होणार आहे, नाल्या होणार आहे. आणि याच्यानंतर परत एक 35 कोटीचा निधी पण MIDCला परत येतो आहे. ते त्याच्यात आपण जलशुद्धीकरण केंद्रावरून जो पाणी येतो आहे त्याची पूर्ण दुरुस्ती आहे, नवीन जॅकवेल आहे, नवीन पाण्याचा साठा आणि नवीन पाईपलाईन्स, याच्यासाठी पण एक 35 कोटी परत येणार आहेत. त्याला मला वाटतं थोडंसं 2-4 महिने विलंब होईल, पण ते पण निधी आपल्याला तिथे प्राप्त होणार आहे. तर मत एवढंच आहे की जर MIDC सुंदर दिसली, रेल्वेची सुविधा झाली आणि पाण्याची सुविधा झाली तर उद्योग इथे येतील. आणि उद्योग इथे आले तर जो ऊसतोड कामगार आहे किंवा आपल्या इथले नवीन जे बेरोजगार सुशिक्षित बेरोजगार असतील त्यांना रोजगार उपलब्ध व्हावं इथे, हेच एक हेतू आहे आपलं. आणि आपल्या भाषणात आपण